मंडळी गणपती बाप्पा मोरया. बाप्पा मोरयामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. विद्येची देवता आणि या विद्येच्या आणि कलेच्या देवतेच्या साक्षीने आज मी अशा व्यक्तीशी खरं तर संवाद साधणार आहे की जी कायम मला तरुणच वाटते. मला माहीत नाही आता तिचं रहस्य काय, आपण त्यांनाच विचारू. आपल्याबरोबर किशोरी शहाणे वीज आपल्याबरोबर आहे, बॉबी वीज आपल्याबरोबर आहेत, दीपक बलराज वीज ज्यांना आपण एक निर्माता म्हणून खरं तर ओळखतोच. त्यामुळे एका घरात निर्माता, एका घरात येणाऱ्या मोठ्या पडद्यावरचा चेहरा आणि ताईंबद्दल तर काय वेगळं सांगायलाच नको. पण ताईंना मला विचारायचं आहे, बाप्पांच्या साक्षीने मला तुमचं आणि बाप्पांचं नातं जाणून घ्यायचं, ते नेमकं काय? लहानपणापासूनच मला बाप्पांचं एक वेगळंच आकर्षण, म्हणजे आराध्य दैवत असतंच सगळ्यांचं. पण मला कसं होतं की माझं बाप्पा सगळं ऐकायचे. म्हणजे मी लहानपणी परीक्षेला जाताना पण बाप्पाला सांगायचे की मला इतके मार्क्स पाहिजेत, मला बाप्पा द्यायचे ते मार्क्स. म्हणजे असं एक वेगळं नातं होतं आमचं आपापसातलं. आणि अर्थात ते सगळं बालपणीच्या गोष्टी असतात. आणि मोठे झाल्यावरती निश्चित आता सगळ्याच म्हणजे गणपतीच्या दर्शनांना आम्ही जात असतो. जसं आज इथं आपल्या लोकमत न्यूज 18ला आम्ही आलो आहोत आरती करण्यासाठी. तर माझ्या फॅमिलीची परंपरा आहे की आम्ही दरवर्षी गणपतीचं दर्शन घ्यायला जातो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या ठिकाणी आरती करतो आणि आम्हाला त्यात खूप समाधान मिळतं. मग सगळे म्हणतात की आम्ही आमच्या घरी का नाही बसवत. म्हटलं जर आमच्या घरी बसवलं तर मग त्यांची सेवा करण्यापेक्षा इतर सगळ्या गणपतींची मी सेवा करते, म्हणून आम्ही असं बाहेरच पडत असतो सगळीकडे गणपतीला जायला. बरं बॉबी, मी तुला प्रश्न विचारणार आहे, पण बाप्पांच्या साक्षीने एका आईने आपला मुलाचा परिचय करून देणे हे फार कौतुकास्पद असतं. आणि मला असं वाटतं हा परिचय किशोरी ताईंनीच आत्ता या न्यूज 18 लोकमतच्या आपल्या दर्शकांना करून द्यावा. हां, अरे वा, हे माझं तर सौभाग्य असेल आणि आई नेहमीच मुलाचं कौतुक करेल. पण मी सांगेन की हा सेल्फ मेड मुलगा आहे. बॉबी विज नाव आहे त्याचं. अतिशय हुशार अभ्यासामध्ये, म्हणजे त्याला BMS मध्ये सुद्धा O ग्रेड्स मिळाले, जे ABCच्या वरती असतात. आणि त्याला कॅम्पस प्लेसमेंटचा जॉबही मिळाला. पण लहानपणापासून त्याने थिएटर केलं होतं, आमच्या सिनेमांमध्ये काम केलं होतं बालकलाकार म्हणून. आणि मोठं झाल्यावरती तो मिस्टर ग्लॅड्रॅक्स ही पदवी जिंकला. त्यानंतर थिएटर करतोय तो, हिंदी थिएटर. तर ह्या सगळ्या गोष्टी करता करता जेव्हा त्याला जॉब मिळाला, तो म्हणाला मम्मा जॉब म्हणजे मला नाही जमणार आहे एवढे तास एकाच ठिकाणी बसून राहणार. क्रिएटिव्ह माणूस आहे मी. म्हटलं बाबा तुला जशी इच्छा असेल, जे पॅशन असेल ते तू फॉलो करायचं, कारण मीही तेच केलं आहे आणि तुलाही त्याच्यासाठीच मी स्वागत करेन आपल्या इंडस्ट्रीमध्ये. तर ही इज अ सेल्फ मेड बॉय, मी असं सांगेन. बॉबीकडे येऊयात. बॉबीला विचारूयात की आता आईने एवढं बाप्पांच्या साक्षीने कौतुक केलेलं आहे, बरोबर ना? बाप्पांशी तुझं काय नातं असं तुला वाटतं? माझा जन्म झाला होता ड्युरिंग गणपती बाप्पा. माझा बर्थडे 17 सप्टेंबर, तर गणपती होतं तेव्हाच माझा जन्म झाला होता. आरती चालू होती आणि याचा जन्म झाला होता. हा, तर खूप स्पेशल नातं आहे, कारण एव्हरी इयर गणपती माझ्या वाढदिवसाच्या दरम्यान असतात. आणि ऑब्विसली गणपती मीन्स लाईक वाव. एव्हरी गणपती मी जातो, GSB असलं, मोठे मोठे गणपती असतो, इवन दॅट वेगळे वेगळे गणपती मुंबईमध्ये मी दर्शन घेतो. आणि मला आवडतं गणपती फेस्टिवलमध्ये मूळच वेगळं असतं. सगळे सकाळपासून विचारत होता मी कुठला कुर्ता घालू जरा सांग मला. म्हटलं अरे तुझ्याकडे आहेत ना कुर्ते. तो म्हणते नाही मी तो नवीन आणलेला तो घालू का. म्हटलं येस, आज उद्घाटन कर त्याचं. सो या वर्षीचा श्री गणेशा काय बघायला मिळणार आहे? हा, यावर्षी आमची नवीन चित्रपट शूटिंग चालू आहे, शॉट इन द डार्क हे राम, आणि त्यात मी लॉन्च होणार आहे. सो इट्स अ व्हेरी बिग थिंग फॉर अस अँड वी हॅव कम हिअर टू टेक ब्लेसिंग्स ऑफ बाप्पा अँड एव्हरीथिंग शुड बी अमेझिंग फॉर शुअर. पण त्याला हेही कौतुक आहे, एकाच घरात खरं तर निर्माता पण आहे, अभिनेत्री पण आहे, येणारा चेहरा जो आहे अभिनेता तोही आपल्याला दिसणार आहे. मला दीपकजींना विचारायचं, दीपकजी निर्माता म्हणून आत्तापर्यंत वेगवेगळे चित्रपट तुम्ही पुढे आणले, पण बाप्पांच्या साक्षीने आज जर व्यक्त व्हायचं झालं तर तुमच्या गणपती बाप्पांबद्दलच्या आठवणी काय? फर्स्ट ऑफ ऑल हमारी जो बैनर है कंपनी का वो है मोनोग्रामी गणपति जी का है. और एज बॉबी सेड एंड किशोरी सेड कि इसका जन्म भी गणेश जी के हुआ था. और मेरे फादर और मैं पूरी ज़िंदगी बीच पे नाचता जाता था, क्योंकि विसर्जन के लिए वहीं गणपति सब बीच पे ही आते हैं. तो बचपन से बहुत ही क्लोज रहा गणेश जी के यहाँ. और अभी डैडी ने बिठाना भी शुरू किया था. और अभी ये जो फिल्म है शॉट इन द डार्क हे राम, जिसके अंदर बॉबी लॉन्च हो रहा है, ये फिल्म आई एम डेफिनेट कि एक बहुत अलग फिल्म होगी, क्योंकि मैंने इसके पहले भी बहुत सारी फिल्में डायरेक्ट की हैं और बहुत सारे लोगों को ब्रेक भी दिया एज एन एक्टर. एंड बस अभी हम लोग आए यहाँ पर, मैंने कहा मतलब फुल टाइम अभी यही रहेगा कि अलग अलग जाके विज़िट करेंगे.
और गणपति के 10 डेज कोई भी काम हम लोग नहीं करते, किसी को भी नहीं मिलता। अभी बीच में मेरा एडिट चल रहा था, पिक्चर्स अबाउट सम लिटिल बिट पोर्शंस आर शॉर्ट, बट अभी सब काम रुक गया है। खाली गणेश जी की सेवा, सब लोगों के पास जाना, प्यार से मिलना। और मैं गणपति जी को मेरे लिए ही नहीं, आपके लिए भी और पूरे आपके चैनल्स को और सबके लिए उनसे बोलता हूँ सबको आशीर्वाद मिले। और क्या बोलूँगा, गणपती बाप्पा मोरया। पण जाता जाता जिव्हाळ्याचा प्रश्न ते बाप्पांच्या साक्षीने भरपूर मोदक खाणं होणार आहे, गोड खाणं होणार आहे, कॅलरीज अर्न करणार आहोत आपण, पण किशोरीताईंचं काय ते काय दिसत नाही बाबा, ते नेमकं रहस्य काय जाता जाता आमच्या दर्शकांना सांगून द्या. काही टिप्स असतील या ह्याच्यात, शुगर फ्री खाण्याचा मुद्दा असेल किंवा काही असतील तरी. आमच्या घरी ना जरा मी कधी काही गोड पदार्थ बनवतो ना, जसं आय मीन शिरा बनवला तरी मग तो गुळाचा शिरा बनतो. म्हणजे साखर आम्ही अवॉइड करतो वापरणं, पांढरी साखर शक्यतो अवॉइड करतो आणि गुळाचा शिरा किंवा ब्राऊन शुगर जास्त ते आम्ही वापरतो. आणि मी अर्थात प्रसाद म्हणून जर उकडीचे मोदक कोणाच्या घरून आले किंवा कोणाच्या घरी गेल्यावरती मिळाले तर मी ते काही सोडत नाही, कारण माझा तो वीक पॉईंट आहे. आय हॅव अ स्वीट टूथ, त्यामुळे त्यावेळेस मी खाते, पण नंतर डेफिनेटली दुसऱ्या दिवशी थोडंसं वर्कआउट एक्स्ट्रा करणं किंवा गरम पाणी जास्त पिणं आणि इतर गोष्टींमध्ये जरा मॅनेज करणं, मग कार्ब्स कमी करणं, एखादा मोदक खाला तर मग एक चपाती कमी खाणं, असं वगैरे जरासं बॅलन्स केलं तर ते वर्कआउट होतं. कारण शेवटी गणपतीच्या दिवसांमध्ये किंवा इतर आपल्या सणांमध्ये जर खाल्लं नाही तर उपयोग काय ना जगण्याचा. त्यामुळे खाल्लं प्यायलं तर पाहिजे, पण त्याचबरोबर वर्कआउटही केला पाहिजे. आणि मीच नाही, हे माझे ॲक्च्युली गुरु आहे ना दीपकजी आहेत. म्हणजे दीपकजींना बघून मी शिकले वॉक करायला. आम्ही जुहू बीचवरती वॉकला जातो, जिमला जातो किंवा इतर व्यायाम करतो, तर ते सगळं त्यांनी मला शिकवलं आहे. नाही तर लग्नाआधी मी काय व्यायाम करत नव्हते. आणि आमच्या पावलावर पाऊल ठेवून बॉबी मिस्टर ग्लॅडरॅक्स झाला. दोघांना बघून मी पण लाईक खूप वर्कआउट करतो. माझा डाएट पण चालू आहे लास्ट किती वर्षांपासून. आणि माझं रुटीन पण असं असतं की इन अ वीक 6 टाइम्स मी वर्कआउट करतो, लाईक 2-3 तास करतो, सकाळी करून नंतर वर्क. पण वर्कआउट एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला त्याचं वाईट वाटतं की एवढं लहान असून, म्हणजे आता किती वर्ष, म्हणजे 7-8 वर्षांपासून तर त्यांनी काही गोड बीड खाल्लं नाही आहे. म्हटलं अरे यार सणाच्या दिवशी तरी खात जा, चॉकलेट खा, थोडंसं खा. नाही नाही मम्मा नाही, कॅलरीज मम्मा नाही, तुम्ही पण नका खाऊ. किशोरी को जनरली बोलता हूँ कि यार किसके भी घर पे जाओ ना तो मोदक मिलता है, पर वो मोदक मिलता है पेड़े का, तो असली मोदक होता है वो मिलता नहीं है. तो मेरा एक दोस्त है, उसको मैंने फ़ोन किया, यार असली मोदक बन रहा है क्या? बोलता हाँ उकड़ी का. तो फिर जाके खाया, परसों खाया था 2. तो उकड़ी का मोदक हम लोग ढूंढते रहते यार, कोई खिला दे. चला, बाप्पा येणारे 10 दिवस अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्यांना गोड खाऊ घालणार आहे, शिवाय तो देखील आपल्याकडनं त्याचे लाड करून घेणार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जाता जाता गणपती बाप्पा.